उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठाचं खाजगीकरणाचा तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोगस नर्सिंग कॉलेजचा धडाका लावलाय असा घणाघाती आरोप NSUIचे महाराष्ट्र अध्यक्ष सागर साळुंखे यांनी केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे मनुवादी असून बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव या सरकारचा आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सुद्धा मार्कशीट तयार असून त्यांच्या विरोधात सुद्धा मोठं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती साळुंखे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली। मुंबईत झालेल्या पत्रकार बैठकीत NSUIचे महाराष्ट्र अध्यक्ष सागर साळुंखे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे विद्यापीठांच्या व्यावसायिकीकरणाचा तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोगस नर्सिंग कॉलेजचा धडाका लावल्याचा आरोप त्यांनी केलाय। चंद्रकांत पाटलांनी लाच सोडलेली आहे असं मला इथे नमूद करावं लागेल। एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यभर विद्यापीठांचं प्रायव्हेटायझेशन सुरू केलेलं आहे। फर्ग्युसन कॅम्पस असेल किंवा COEP या इसमाने म्हणजे ते खूप मोठी शोकांतिका आहे। कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे चंद्रकांत पाटलांनी काही वर्षापूर्वी प्रायव्हेट केलं। प्रायव्हेट म्हणजे एक सेल्फ रन युनिव्हर्सिटी केली। त्यामध्ये एवढा मोठा जोक करून ठेवलेला आहे की एक शासकीय गव्हर्नमेंट संस्था असताना ती संस्था चालवणं हे शासनाची जबाबदारी आहे। पण चंद्रकांत पाटलांच्या नाकारतेपणामुळे त्या कॅम्पसमध्ये 81,000 रुपीज डेव्हलपमेंट फीस विद्यार्थ्यांना भरावी लागलेली आहे। डेव्हलपमेंट फीसवरती कुठलंही रिएम्बर्स शासन करत नाही। 22,000 रुपये लॅबोरेटरी फीस SC ST सगळ्या मुलांकडून घेतलेली आहे। लाख रुपये फीस तुम्ही एकदम भुलटेपणाचं लक्षण आहे महाराष्ट्र शासनाचं की सरकारी कॅम्पसमध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात फीस घेऊ लागले जी तुम्ही रिएम्बर्स करू शकत नाही। 17,000 रुपये ट्युशन फीस लावली जी रिएम्बर्स होईल आणि 1,88,000 मध्ये फक्त 17,000। तर असले धोरण बनवणारे मंत्री आहे राज्याला की म्हणजे काही हजार शब्द नाहीये। या विरोधात आम्ही भविष्यात तीव्र संघर्ष उभा करेल। हसन मुश्रीफांनी राज्यामध्ये बोगस नर्सिंग कॉलेज उघडण्याचा धडाका उघडलेला आहे। ते मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर ऐवजी बोगस नर्सिंग कॉलेज वाटणारा मंत्री हा स्पष्ट NSUIचा आरोप आहे। मागच्या 15 दिवसापूर्वी मी नंदुरबार मधील विद्यार्थ्यांना घेऊन इथे आलो होतो। आमच्याकडे एकूण एक विद्यार्थ्याची फीसची रिसिप्ट आहे। आदिवासी विद्यार्थ्यांकडून आमदार दराडेंनी 1 लाख रुपये डोनेशन घेतलेले आहे टॉर्चर करून। गावामध्ये गेला बागडबिल्ल्यासारखा फिरत त्याचे शिक्षक सगळे विद्यार्थ्यांना सांगितलं आदिवासी पाड्यावरती की 5,000 रुपयात तुमचं पूर्ण नर्सिंग कॉलेजचं शिक्षण होईल। पण जेव्हा एक्झाम आली विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्हाला 33,000 रुपये 3 वर्षात भरावे लागेल, अन्यथा तुम्हाला कॉलेज सोडावं लागेल। एवढी भुरटी भूमिका, एवढे भुरटे आमदार शिवसेनेचे एकनाथ शिंदे पाळतात की आदिवासी विद्यार्थ्यांना लुटतात तुम्ही। ते लुटलं तर लुटलं। जे MKD कॉलेज आहे ते पूर्णपणे बोगस आहे। विद्यार्थ्यांची मी ग्वाही देतो, विद्यार्थी तुमच्या पुढे उभा करतो। आता व्हिडिओ कॉन्फरन्स करून विद्यार्थ्यांशी बोलणं करून देतो। नर्सिंग कॉलेजचे 3 वर्ष फायनल इयरला विद्यार्थी आजपर्यंत एकदा पण त्याला इंजेक्शन लावायला शिकवलं नाही। काउन्सिल जेव्हा त्या कॉलेजमध्ये जातं कशासाठी तपासणी करायला, तेच विद्यार्थी डॉक्टर तो आपला गोल्डी नावाचा मुलगा आहे, गोल्डी तो बिचारा गोंडस दिसतो त्याला डॉक्टर बनवलं। सावंत मुलगा पेशंट बनला, तेच पेशंट येतात तिथलेच विद्यार्थी कंपाऊंडर बनतात। तिथं लॅबोरेटरी नाही, कुठली सुविधा नाही, कुठल्या हॉस्पिटलशी अटॅच नाही, विद्यार्थ्यांना टॉर्चर। त्याच कॉलेजची घटना आहे, त्या मुली पण तुमच्या पुढे आणतो मी। हॉस्टेल आहे, हॉस्टेलमध्ये एका मुलीनी ते पैसे भरण्यासाठी नव्हते तर तिने हॉस्टेल सोडलं। तिथल्या त्या दळभद्री रेक्टरनी तिथं सगळं कपडे सामान गादी जाळून टाकली। हा दहशतवाद माजवलेला आहे। त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, एका मुलीला पिरियड चालते, तिथं पॅड्स आहे, त्यांच्याकडे व्यवस्था नाही, डस्टबिन नाही, काही नाही। त्या मुलीनी कुणीतरी बाजूला ते साईडला ठेवून दिलं। तर एक उचलून ते त्याची चुकी आहे की तो पूर्ण सुविधा देऊ शकत नाही तो दराडे। तिथं त्या रेक्टरनी त्या मुलींचे हात लावून पिरियड्स तपासले। त्या मुली पण तुमच्या पुढे उभा करतो। ते मुली घाबरलं नाही, ते शिष्टमंडळ घेऊन 15 दिवसापूर्वी मी 5 मुलींचं आणि 5 मुलांचं शिष्टमंडळ घेऊन हसन मुश्रीफांना भेटायला आलतो। त्यांना तपासणीसाठी पण मी पत्र दिलं, त्या मुलांनी पण अर्ज दिलं। हसन मुश्रीफांनी त्यांना भेटण्याची तसदी दाखवली नाही। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मार्कशीट तयार केली आहे। लवकरच त्यांच्या राजीनाम्यासाठी मोठं आंदोलन उभारलं जाईल असा इशारा देत साळुंखे यांनी महायुती सरकार मनुवादी असल्याचा तसंच बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप केलाय। यावेळी NSUI आणि मुंबई युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते।